हॅलो, हाय फ्रेंड्स, कशा आहात? ठीक आहात ना? चला तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग. म्हणजेच संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि संध्याकाळी म्हटलं स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. चला तर ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी. तर आता मी इथे घेतलेले आहे 2 ते 3 कांदे घेतलेले आहे. इथे मी मस्तपैकी तव्यावर लालसर असे भाजून घेतलेले आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. आता लालसर कांदा थोडासा भाजल्यानंतर तो साईडला केलेला आहे. त्यामध्ये आता मी घालणार आहे 2च हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मी, कारण इथं मी काही कोरडे मसालेसुद्धा ॲड करणार आहे, त्यामुळे 2च हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. सोबतच एक वाटीभर मी इथं खोबऱ्याचा किस घातलेला आहे. खोबऱ्याचा किस तो आहे लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजेच कांदा मिरची आणि खोबऱ्याचा किस सोबतच मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाल ब्राऊन करून घ्यायचं आहे. आजची रेसिपी होणार आहे खूपच टेस्टी आणि मस्तपैकी सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कमी वेळेमध्ये झटकापेट होणारी, म्हणजेच तुमच्या घरी जर अचानक पाहुणेसुद्धा आले ना, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप लवकर होते, म्हणजे 15 ते 20 मिनटातच ही रेसिपी तयार होऊन जाते. चला तर आता आपण इथे थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये मी 10 ते 12 इथे मी काजू घातलेले आहे. सोबतच आपण इथे घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक, 1 इंचचा अद्रक इथपर्यंत मी तो बारीक चिरून घातलेला आहे. लसणाच्या पाकळ्या ज्या आहे मी 7 ते 8 घेतलेल्या आहे. आपल्याला आवडीनुसार अद्रक लसूण आपण करू शकतो. माझी इथे पेस्ट जे मी नेहमी रेडी करून ठेवत राहते ती संपलेली आहे, त्यामुळे मी इथे लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घातलेला आहे. छान असं लाल ब्राऊन झालं की आपल्याला इथे 2 टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून. तर तुम्ही म्हणताल आता टोमॅटो असे का घालतात आहे मसाल्यामध्ये, तर ते सुद्धा एक सिक्रेट आहे, ते पुढं सांगेलच मी तुम्हाला. टोमॅटो आपण या मसाल्यामध्येच आपण त्याचं फ्राय करून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता यात थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला मस्तपैकी याचं वाटण रेडी तयार करून घ्यायचं आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण जे मिश्रण आहे ते ॲड करत आहे आणि मस्तपैकी याची छानशी अशी पेस्ट रेडी करून घ्यायची आहे. टोमॅटो आपण फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतो, म्हणजेच बारीक चिरून, पण मी इथे मसाल्यामध्येच ॲड करणार आहे, कारण त्याची टेस्ट एक पेस्ट जेव्हा रेडी होते ना, त्याची टेस्ट एक खूप छान आणि वेगळीच येते, त्यामुळे मी यात ॲड केलेलं आहे. आता एकीकडे आपण इथं मस्तपैकी पेस्ट रेडी करून ठेवलेली आहे. आता मी पनीर घेतलेलं आहे. पनीर हे मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. तर हे मी पनीर अशा पद्धतीने कट करून घेत आहे. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने साईज ठेवायची आहे ते ठेवू शकता तुम्ही. मी असे लांब आकारामध्ये कापून घेत आहे. एकसारखे पीसेस ठेवायचे आहे, जेणेकरून छान दिसायलाही दिसतात. आणि नाहीतर आपण यामध्ये समजा मी एक तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे बॉक्स टाईपमध्ये सुद्धा आपण इथे पनीरचे पीस कट करून घेऊ शकतो. आता मी पूर्ण बॉक्स टाईपमध्येच कट करून घेणार आहे. चला तर आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मस्तपैकी 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता या तेलामध्ये आपण सर्वात प्रथम 1 चमचाभर इथे फोडणीसाठी जिरे घालणार आहोत. आता फोडणीसाठी आपण जिरे घातलेले आहे, ते तडतडले की आपण यात आता रेडी केलेलं वाटण जे आहे ते घालणार आहोत. वाटणला एकदम मस्तपैकी छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हा मसाला जो आहे आपण मस्तपैकी तेलामध्ये छान असा परतवून घेणार आहोत. म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल इथपर्यंत आपण गॅस कमी ठेवायचा आहे आणि मस्तपैकी मसाला जो आहे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्यामधलं राहिलेलं जे पाणी आहे मिक्सरच्या भांड्यामधलं, ते मी थोडंसं पाणी ॲड करून त्यात घालणार आहे, जेणेकरून मसाला खाली लागू नये म्हणून. अशा पद्धतीने आता आपण किमान 2 ते 3 मिनटं छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे.
सोबतच आता मी यात घालणार आहे अर्धा चमचा हळद घातली, 1 ते 1.5 चमचा मी यात लाल तिखट घातलेला आहे. सोबतच घरचा रेडी केलेला इथं मिक्स मसाला आहे तो 1 चमचाभर घातलेला आहे. कारण मी ऑलरेडी यात 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथे मसाले बघूनच वापर केलेला आहे. म्हणजेच कमी जास्त बघून. जास्त तिखटही नाही, मुलं खात नाही ना, त्यामुळे जास्त तिखट नाही. पण छान असं भाजी झालेली होती मस्तपैकी. पनीर मसाला खूप छान अशी झाली होती. तर इथे पूर्णपणे मसाले ॲड केल्यानंतर पूर्ण मिक्सअप करून घ्यायचं आहे छान असं. आणि आता मसाला जो आहे आपण कमीत कमी 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेतलेला आहे. सोबतच इथं मी आता पनीरचे जे पीसेस आहेत ते ॲड करत आहे. तर सोबतच आपण लागेल आता तितकं आपल्याला ग्रेव्ही ठेवायची असेल त्यानुसार आपण यात पाणी वाढवायचं आहे. पनीर मसाला म्हटलं की आपल्याला जास्त पातळ ग्रेव्ही आवडत नाही मला, तर मी मीडियममध्येच पाणी घालणार आहे. म्हणजे खूप छान अशी हॉटेलसारखीच एकदम रेडी होते ही रेसिपी. नक्कीच तुम्ही ट्राय करा घरी, तुम्हालाही छान वाटेल. एकदा खाऊन तर बघा अशा पद्धतीने केलेला पनीर मसाला हॉटेलसारखाच स्वाद येतो एकदम. तर मी इथं थोडंसं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीची मी इथं ग्रेव्ही ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता थोडंसं किमान 5 मिनटं आपल्याला पनीर शिजण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. सोबतच इथं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण ऑलरेडी मी मसाला वाटण करताना मीठ घातलेलं आहे. आता या स्टेजवर मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा ॲड केलेली आहे. छान असं आता आपण एक उकळी येऊ द्यायची आहे. एका उकळीमध्ये मस्तपैकी पनीर शिजलं जातं चांगल्यापैकी. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला माझी रेसिपी कसे वाटतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हो, व्हिडिओला लाईक नक्कीच करत जा, जेणेकरून आम्हाला थोडंसं मोटिवेट मिळतं. आणि कोणी जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पहिले पोहोचले जातील. त्यासाठी तुम्ही साईडला जी बेल आयकॉन राहते तिलासुद्धा प्रेस करत जा. अशा पद्धतीचा मस्तपैकी पनीर मसाला आपण घरच्या घरी रेडी केलेला आहे, ते पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. तुम्ही बघू शकता. म्हणूनच मी इथे टोमॅटोचा वापर जो आहे तो वाटण्यामध्येच केलेला आहे. एक थोडीशी नवीन जरा चव आणि टेस्ट येते त्याने. मस्त इथे पनीर छान असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तरीसुद्धा खूप छान अशी कलरमध्ये आलेली आहे.